नमस्कार. आज मी जी कविता सादर करतेय ती कविता आहे कवी अरुण कोलटकर यांची, जिचं नाव आहे वामांगी अर्थात रुक्मिणी. मंदिरात विठ्ठलाच्या डाव्या बाजूला असते म्हणून वामांगी. देवळात गेलो होतो मध्ये, तिथे विठ्ठल काही दिसेना रखुमाई शेजारी. देवळात गेलो होतो मध्ये, तिथे विठ्ठल काही दिसेना रखुमाई शेजारी. नुसतीच वीट. मी म्हणालो असू दे, रखुमाई तर रखुमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचे. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखुमाईला म्हणालो, विठ्ठू कुठे गेला, दिसत नाही. रखुमाई म्हणाली, कुठे गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथे कोणीच दिसत नाही. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ, इकडचे तिकडे जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मीही बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलंय 28 युगांचं एकटेपण. 28 युगांचं एकटेपण. धन्यवाद.